शहाजीराजांनी आपलं अख्खं करिअर निजामशाही, आदिलशाही आणि मुघल, काही काळ ते मुघलांकडेही होते, अशा 3 अत्यंत पूर्ण 100% मुसलमान अशा राजवटींमध्ये त्यांनी घालवलं. कट्टर मुसलमान. पण त्यांनी स्वतःची धर्मनिष्ठा कधीही सोडली नाही. म्हणजे व्यक्तिगत काही कुणी त्यांना कन्वर्ट हो असं सांगायला येण्याचं धाडसच केलं नसतं. पण जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी हिंदू लोकांना एकत्र करून त्यांचं राज्य स्थापन करायचा प्रयत्न केला. दक्षिणेमधला हिंदू धर्म कायम ठेवला. त्यांच्याकडे प्रदेश केवढा होता माहिती? आता नकाशा काढून बघा. बेंगलोरपासून ते आजच्या कन्याकुमारीपर्यंत साधारणपणे जवळपास दक्षिण संपलाच. बेंगलोरमध्ये त्यांचा दरबार होता. म्हणजे राजाचा कसा दरबार असतो की नाही, रॉयल, म्हणजे त्याचं वर्णन आहे. ते सांगतो मी तुला काय. भाट मंगलाचरणाचे श्लोक गाऊन त्यांना उठवत, राजे उठल्यानंतर सोन्याच्या परातीत तुपामध्ये आपला चेहरा बघत, त्यानंतर ब्राह्मण मंत्रघोष करत, त्याच्यानंतर ते दरबारात येताना त्यांना विष्णूचे जे पहिले 4 अवतार आहेत, मत्स्य, कूर्म, वराह आणि वामन, हे दाखवले जात. ते येताना दरबारात शंखध्वनी होत असे, हत्ती त्यांना सलामी देत असत. मला सांग, असं राजाचंच वर्णन असतं की नाही? 100%. बर, हे आदिलशहाचे सरदार होते. हे सगळं आदिलशहाला कळत नसेल. याच्यावरनं तू कल्पना कर की शहाजीराजे किती मोठे होते. आदिलशहा त्यांना ह्यातलं काही करण्यापासून थांबवू शकलेलं नाही.